फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत मनालीमध्ये। बाजूचा व्ह्यू जो आहे तुम्ही बघू शकता आणि इथून आम्ही लगेच निघणार आहोत आमच्या हॉटेलवरती। हॉटेलचं नाव आहे किलिंगा इन आणि ही छोटीशी एक रूम टूर। ही आहे बेडरूम आणि ही आहे वॉशरूम। सो मित्रांनो, आता आम्ही निघालेलो आहोत हॉटेलमधून एका मंदिरामध्ये जायला। मंदिराचं नाव आहे वशिष्ठ मंदिर। हे मंदिर ऋषी वशिष्ठ यांना समर्पित आहे, जे हिंदू धर्मातील सप्त ऋषींमध्ये एक मानले जातात आणि भगवान रामाचे गुरुही होते। मंदिराचे अस्तित्व हजारो वर्षापूर्वीचे असल्याचे असे मानले जाते। मंदिराशी निगडीत एक पौराणिक कथा अशी आहे की ऋषी वरिष्ठांनी आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर खूप दुःखी होऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी स्वतःला बियास नदीतून झोकून दिलं, पण नदीने त्यांचा स्वीकार नाही केला। तेव्हा त्यांनी या भागात तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि याच ठिकाणी ते स्थायिक झाले। वशिष्ठ मंदिराची रचना हिमाचली स्थापत्यशैलीमध्ये आहे। लाकूड आणि दगडांच्या नक्षीदार कामामुळे हे मंदिर खूप देखणं दिसतं। सो मित्रांनो, वशिष्ठ मंदिरामधून निघाल्याच्या नंतर आता आम्ही आलेलो आहोत हिडिंबा देवी मंदिरामध्ये। हे मंदिर महाभारतातील प्रसिद्ध पात्र हिडिंबा देवी यांना समर्पित आहे। हिडिंबा राक्षसी कुळातील होती, परंतु तिने धर्माची वाट धरली आणि पांडवांपैकी भीम याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाह केला। या विवाहातून त्यांना घटोत्कच नावाचा पराक्रमी पुत्र झाला, जो महाभारताच्या युद्धात कौरवांशी लढला। विवाहानंतर हिडिंबा जंगलात जाऊन तपश्चर्या करू लागली आणि कालांतराने तिला देवीचा दर्जा प्राप्त झाला। हे मंदिर 1553 साली राजा बहादूर सिंह यांनी बांधले आणि ते पूर्णपणे लाकडातून तयार करण्यात आलेले आहे। हिमाचली स्थापत्य शैलीचे हे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते। आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं मॉल रोड, कारण आमचा फर्स्ट डे होता आणि आम्हाला तो अजिबात हेक्टिक ठेवायचा नव्हता। त्यामुळे आम्ही जास्त कुठे फिरलो नाही, फक्त जवळचे डेस्टिनेशन्स कवर केले। पुढे काही व्लॉग करू शकले नाही कारण आम्ही खूप दमलेलो, सो रात्री जेवून लवकर झोपलो। पण हे व्हिडिओज इथेच थांबत नाही आहेत, पुढे अजून खूप सारे स्टेकेशन्स फिरण्याचे व्हिडिओज येणार आहेत। सो प्लीज स्टे ट्यून। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।